आपल्याला जर पॉलिटिक्स करायची असेल, दलितांना पॉलिटिक्स करायची असेल, तर फक्त कास्टची पॉलिटिक्स नाही आहे. तुम्हाला एम्प्लॉयमेंटची पण पॉलिटिक्स करावी लागेल. तुम्हाला जे आहे ते वस्ती म्हणजे आमच्या समाजाच्या लोकांना घरं मिळत त्याची पण पॉलिटिक्स करावं लागेल. तुम्हाला इन्शुरन्स आमच्या लोकांना मिळत नाही. US याच्यामध्ये किती सारे इन्शुरन्स असतात. पण आमच्या समाजाच्या लोकांना जर का काही झालं तर साधा इन्शुरन्स नसतं, त्याला पैसे भरावे लागतात. तर इन्शुरन्सपासून तर काय म्हणतात त्याला एम्प्लॉयमेंटपर्यंत आणि एम्प्लॉयमेंटपासून जे आहे ज्या बेसिक गरजा आहेत त्याची पॉलिटिक्स व्हायला पाहिजे आणि ती पॉलिटिक्स समोर घेऊन जाऊ शकतो. फुले आंबेडकरी दृष्टिकोनातून जर का दलित समाजाच्या किंवा त्यांच्या राजनीतीचा जर का आपण अभ्यास करू तर नक्कीच आपण बाबासाहेब आंबेडकर कोणत्या दृष्टिकोनातून दलित पॉलिटिक्स बघत होते किंवा काय अपेक्षित होते ते आपल्यासमोर येऊ शकतो. म्हणजे हा एक फरक आहे की आपण कोणत्या अनुषंगाने त्याचा अभ्यास करतोय म्हणून. आणि ते करत असताना माझ्यासमोर म्हणजे एक 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 क्वेश्चन मार्कही होता की आपण जेव्हा दलित पार्टी हरले, त्यांना एकही काही नाही मिळालं. का नाही मिळालं? वोटिंग्स का तिकडे त्या म्हणजे शिफ्ट झाले, असा हा प्रश्न माझ्यासमोरही आला आणि मी विचारही करत होतो. आणि त्यामुळे एकदम प्रेरित होऊन जे आहे मी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर गेलो. मला वाटलं की इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर हे कमीत कमी आपल्याला माहीत व्हायला पाहिजे की किती प्रतिनिधित्व म्हणजे शेड्यूल कास्ट कॉन्स्टिट्युएन्सीच्या लोकांनी लढला. खूप शोधाशोध घेतली, पण इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर कुठेही रिझर्व कॅन्डिडेट कोणत्या पार्टीतून किती जिंकले किंवा किती हारले काहीच नव्हतं. मला वाटलं की यार, लोकशाही आहे, डेमोक्रेसी आहे. बाबासाहेब म्हणतायत की सोशल डेमोक्रेसीच्या आधारावर पॉलिटिकल डेमोक्रेसी आपण स्ट्रॉंग करू शकतो असं म्हणतात ना. तर मला असं वाटलं की असं का होत आहे की आपल्याला ते मिळत नाही आहे किंवा आपल्याला ते दिसत नाही आहे. कारण मला वाटलं की जर का शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचे पॉलिटिकल कॉन्स्टिट्युशनमधून किती लोक किती जिंकले किती हारले हे जर का माहीत आहे, त्यामुळे लोकशाही बळकटच होणार, स्ट्रॉंग होणार. आणि असं आपल्याला दिसूनही आलेलं आहे की जेव्हा जेव्हा जातीच्या आधारावर जेव्हा जातीच्या आधारावर प्रतिनिधित्व आलं, त्यामुळे डेमोक्रेसी अजून स्ट्रॉंग झाली. म्हणजे म्हणून कदाचित बिहारमधले जे आहेत आहे ना, काय बिहारमधले पासवान आहेत किंवा आपल्या इकडे म्हणजे हे वारंवार जोर देण्यात येत असतं की कास्ट सेन्सस व्हायला पाहिजे. आणि तुम्ही याची दक्षता घ्या की जेव्हा जेव्हा कास्ट सेन्सस झालं ना, तेव्हा तेव्हा लोकशाही खूप स्ट्रॉंग झालेली आहे. म्हणजे ते 1891चा असो, 1901चा असो, 1935चा असो, त्याच्यानंतरचेही असो. आणि ही खूप स्ट्रॉंग प्रमाणात ही प्रत्येकदा गोष्ट होत गेलेली आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की ही गोष्ट कधीच आपल्याला दिसली नाही. आणि मग दुसरा मुद्दा माझ्यासमोर आला की आम्ही काय करतोय, म्हणजे आमचे वोटिंग कुठे चाललेलं आहे, कुणाला आपण वोट देतोय. सो वी आर म्हणजे आपण एका 2 पार्टी सिस्टममध्ये फसून गेलेलो आहे. म्हणजे जर का आपल्याला आपले मुद्दे सोडवायचे असतील तर आम्हाला काँग्रेसवर अवलंबून राहावं लागेल किंवा BJPवर अवलंबून राहावं लागेल. कारण की तेच पार्टी जे आहे आपलं सगळं काही घेऊन चाललेली आहे, आपले विषय घेऊन चाललेले आहेत. पण मग दलितांची स्वतःची पॉलिटिक्स काय आहे? त्यांनी कोणती पॉलिटिक्स घ्यायला पाहिजे किंवा कोणत्या प्रकारच्या पॉलिटिक्सला जे आहे दृष्टिकोन द्यायला पाहिजे? आपल्याला असं काहीच नाही दिसलं. मला असं वाटलं की मागच्या 10 वर्षापासून दलितांवर अत्याचार होत आहेत, दलित ॲट्रॉसिटीज होत आहेत, एज्युकेशनच्या सिस्टममध्ये बदलाव येत आहेत. बाबासाहेबांना पण त्या पाठ्यक्रमातून काढण्यात येत आहे. सिटिझनशिप राईट्सपासून सिटिझनशिप ड्युटीज सांगण्यात येत आहेत. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते सगळ्याच्या सगळ्या गोष्टी मागच्या 10 वर्षापासून होत आहेत. आणि तरीसुद्धा जे आहे
आपले लोक जे आहे त्यांना म्हणजे त्यांना वोटिंग करतायत. म्हणजे त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी, BSP कुठेच नाही आहे. हे दोनही प्रकारच्या पार्टीज कुठेच आपल्याला येते. प्रश्न असा आला की मग असं का होत आहे? कोणत्या आधारावर जे आहे लोक त्यांना वोट करतायत? यावरून आपल्याला असं दिसून येतं की समाज या गोष्टीला विसरला की फुले आंबेडकरी दृष्टिकोनातून जी रचना निर्माण व्हायला पाहिजे, जी पॉलिटिक्स द्यायला पाहिजे, ते कुठेतरी संपलेली आहे. दोन पार्टी जी आहे याकरता भांडण करतायत की बहुसंख्यांवर कोण रूल करेल आणि त्या रुलिंग पॉवरमध्ये आमचा प्रतिनिधित्व काय राहणार आहे, याबद्दल कोणीही लक्ष देत नाही आहे. आता जेव्हा मी डेटा जेव्हा काढला इलेक्शन कमिशनमधून, ते हिंदूमध्ये पण आला, त्यामुळे तुम्हाला हे दिसून येणार की 84 सीट्स आहेत रिझर्व कॅन्डिडेटचे. रिझर्व कॉन्स्टिट्युन्सीचे 84 सीट आहेत आणि STचे 47 आहेत. म्हणजे जर का या दोघांना आपण मिळवलं तर मला असं दिसतं की SC STच्या बगैर जे आहे इकडला पॉलिटिकल सिनॅरिओ चालूच शकत नाही कोणत्याही प्रकारचं. आणि आपल्याला हे दिसून येतं की 84 सीट्समध्ये मला फुले आंबेडकर विचारधारांनी प्रेरित असलेली एकही पार्टी दिसत नाही आहे जे जिंकलेली आहे. का असं होत आहे? आपण कुठेतरी कमी पडतोय का, की आपण कुठेतरी मुद्दे बरोबर घेतले नाही आहे का? तर जेव्हा मी या गोष्टीचा म्हणजे या गोष्टीला समजण्याचा जेव्हा प्रयत्न करत होतो, तर ते करत असताना मला असं दिसलं की बाबासाहेबांनी जे 1950 पर्यंत राज्यघटना निर्माण करत असताना कोणते मुद्दे घेतले आणि ते मुद्दे जे आहे समाजाला प्रेरित करणारे होते का? तर त्यामध्ये मला असं दिसलं की बाबासाहेबांनी सामाजिक नागरिकांचे म्हणजे नागरिकांचे अधिकार असायला पाहिजे हा एक मुद्दा घेतला. आणि त्या मुद्द्यामध्ये त्यांनी काय केलं, त्यांनी हे सुचवण्याचा प्रयत्न केला की पिण्याच्या पाण्याची ठिकाणे, विहिरी, नदी, तलाव, सार्वजनिक रस्ते, मंदिर, सामाजिक मालमत्ता, शाळा, उच्च शिक्षण संस्था आणि सर्व प्रकारच्या सुविधा जे आहे या समाजाच्या लोकांना, म्हणजे या समाजाच्याच लोकांना नाही, सर्व समाजात जे जे काय म्हणतात गरीबही असतील त्या समाजाला द्यायला पाहिजे, अशा प्रकारची तरतूद त्यांनी त्या राज्यघटनेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. पण मला जे आहे हे सगळे जे मुद्दे जे दिसत आहेत, या मुद्द्यांना कोणतीही पार्टी घेताना म्हणजे हातामध्ये घेताना त्यांना उचलताना दिसली नाही. खासकर म्हणायला गेलं तर आंबेडकराईट पार्टी म्हणजे फुले आंबेडकर विचारधाराला घेऊन चालणाऱ्या पार्टींना हा मुद्दे कधीच नाही घेतले. आणि ते असं का झालं, असं जर का आपण बघायला गेलं तर आपल्याला असं दिसून येते की त्यामध्ये होणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी झाली की आम्ही जातीवर खूप बोललो आहे. म्हणजे लेखही जातीवर खूप लिहिलेले आहेत. आपण जातीलाही पकडून खूप संभाषणही केलेले आहे. पण जातीला धरून असलेले जे दुसरे मुद्दे राहिलेले आहेत, हेल्थचे इश्यूज राहिलेले आहेत, एज्युकेशनचे इश्यूज राहिलेले आहेत किंवा हायर एज्युकेशनचे इश्यूज राहिलेले आहेत, एम्प्लॉयमेंटचे इश्यूज राहिलेले आहेत, विमेनचे इश्यूज राहिलेले आहेत. हे कोणतेही विषय जे आहे दलित पार्टीजनी किंवा इतर पार्टीजनी कधीच घेतलेले नाही. म्हणजे बाबासाहेबांची चळवळीचा जर का तुम्ही अभ्यास करायला सुरुवात करा तर तुम्ही हे बघाल की या मुद्द्यांना त्यांनी सेंट्रलाइज केलेलं आहे. म्हणजे या मुद्द्यांना म्हणजे तुम्ही बाबासाहेबांच्या संभाषणी जर का अभ्यास करायला सुरुवात कराल ना तर ते विमेनच्या इश्यूजला कधीच सोडून बोलत नाही, ते हेल्थच्या इश्यूजला पकडून कधीच बोलत नाही. म्हणजे आताच मागच्या यांनी सांगितलं इन्शुरन्स करायला पाहिजे, आम्ही कधीच लक्ष नाही दिलं आहे की आमच्या दलित समाजाला काहीतरी इन्शुरन्स असायला पाहिजे. आम्ही कधीच या गोष्टीकरता लक्ष दिलेलं नाही आहे की किती एम्प्लॉयमेंट जे आहे आमच्या समाजाच्या लोकांना मिळत आहे. इवन म्हणजे त्याला काय म्हणतो आपण की बांधकाम करणं, म्हणजे त्याला असं म्हणायला पाहिजे की घरं कशी बांधल्या पाहिजे, सेपरेट सेटलमेंटची जेव्हा गोष्ट होत आहे, म्हणजे वेगळ्या प्रकारचं आपल्या समाजाला काहीतरी मिळायला पाहिजे असे मुद्दे घेतलेले आहेत. पण आपण काय केलं, आपण कास्टमध्येच अडकलो. मी असं नाही म्हणत आहे की कास्टमध्ये बाबासाहेब अडकले किंवा बाबासाहेब कास्टचे मुद्दे घेत नव्हते. त्यांनी काय केलं, त्यांनी हे केलं एम्प्लॉयमेंट उचलला पण जातीला जोडला.
त्यांनी काय केलं, इन्शुरन्स उचलला, जातीला जोडला. त्यांनी काय केलं, हॉस्टेल्सला उचललं, जातीला जोडलं. आम्ही काय केलं, कास्टला उचललं, कास्टला उचललं, इन्शुरन्सला विसरलं. आम्ही काय केलं, कास्टला उचललं आणि आम्ही अनएम्प्लॉयमेंटला पकडलं नाही. म्हणजे इथे इथे यामध्ये आपल्याला काय दिसून येत आहे की ह्या प्रकारची जी मांडणी बाबासाहेब प्रत्येकदा करत होते आपल्या संभाषणामध्ये सगळ्या, तर आम्ही फक्त त्यामधून कास्ट घेतले पण दुसरे मुद्दे घेतलेले नाही. आणि त्याचं कारण असं झालं की आम्हाला काही फरक नाही पडत ना की हे दुसरे मुद्दे आम्हाला घ्यायला पाहिजे. बाबासाहेबांची जी पूर्ण पॉलिटिक्स राहिलेली आहे या मुद्द्यांना पकडून राहिलेली आहे. म्हणजे या इश्यूजला पकडून त्यांनी जाती व्यवस्थेवर प्रहार केलेला आहे. पण आम्ही काय केलेलं आहे, आम्ही फक्त व्यवस्थेवर प्रहार केले आणि बाकीचे मुद्दे सोडून दिले. म्हणजे जो 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 विषय आम्हाला, कोणते लेख नाही आहेत त्या आधारावर, कोणत्याही प्रकारचे लिखाण होत नाही. आणि फुले आंबेडकरी दृष्टिकोनातून असलेला जो दृष्टिकोन आहे याचं जो विश्लेषण असायला पाहिजे ते आपल्याला कुठेही मिळालेलं नाही. म्हणून ही गोष्ट करत असताना आपल्याला ही एक गोष्ट अजून लक्षात घ्यावी लागेल की कोणत्या प्रकारच्या पार्टीज जे आहे समाजामध्ये दिसून आले. तर मला असं दिसतं त्यामध्ये असे 3 प्रकारच्या पार्टीज आपल्याला दिसून येतात. पहिली पार्टी जी बाबासाहेबांच्या विचारांना पकडून चालते, इंडिपेंडेंटली बाबासाहेबांच्या विचारांना पकडून चालते आणि ती म्हणते की आम्ही इंडिपेंडेंट राहिलेलं बरं, आम्हाला कोणाशी काही घेणं देणं नाही. दुसरी पार्टी अशी आहे, दुसऱ्या काही पॉलिटिकल पार्टीज असे आहेत ते बाबासाहेबांच्या विचारधाराच्या विरोधात असतील पण ते त्यांच्याशी टायअप करतात आणि काहीतरी गेन करतात, समथिंग काहीतरी त्यांना मटेरियल गेन्स करायचं असतं, अशा प्रकारच्या पार्टी. तिसरी पार्टी अशी आहे जी काय करत असते की ती विचारधाराच नाही, पूर्णपणे त्याच्या विरोधात आहे पण ते टायअप करतात, अलायन्स करतात. आणि अशा 3 प्रकारच्या पार्टी ज्या आहेत समाजामध्ये आपल्याला दिसून येतात. बाबासाहेबांच्या अनुषंगाने जर का बघायला गेलं तर काय बाबासाहेब असं म्हणाले का की आम्हाला कोणत्या पार्टीज बरोबर, कशा प्रकारच्या पार्टीज बरोबर जे आहे आम्हाला जे आहे हे करायला पाहिजे, काय म्हणतात त्याला, अलायन्स करायला पाहिजे, असं काही बाबासाहेब सांगितलं का? तर या आधारावर जेव्हा आम्ही त्याचा म्हणजे विश्लेषण करतो किंवा समजण्याचा प्रयत्न करतो तर ते करत असताना बाबासाहेब सांगतात, म्हणजे शेड्यूल कास्ट फेडरेशन फॉर्म करत असताना बी त्यांनी ती मांडणी केली आणि ते म्हणतात की अलायन्स अशा पार्टीज बरोबर करायला पाहिजे जी पार्टी तुमच्या मुद्द्यांना पकडून चालत असेल, जी एम्प्लॉयमेंटचे इश्यू घेत असेल, जी सोशल जस्टिसची भाषा बोलत असेल, जी शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबच्या विषयांना जे आहे न्याय देत असेल, जी बेसिक जे मेडिकल एड्सपासून जे भौतिक ज्या गरजा आहेत त्याला फुलफिल करत असेल, तर अशा पार्टीज बरोबर जे आहे आपल्या पार्टीने जे आहे काय करायला पाहिजे, अलायन्स करायला पाहिजे, अशी मांडणी जे आहे बाबासाहेबांनी आपल्या याच्यामध्ये मांडणी केली. आणि जेव्हा आपण या गोष्टीचा विश्लेषण करतो आणि म्हणजे समजण्याचा जेव्हा प्रयत्न करत असतो तर बाबासाहेब म्हणजे मागच्या याच्यामध्ये पण हे सांगण्यात आलं की फक्त पॉलिटिकल पार्टीज फॉर्म करणं, जसं मला वाटतं हरीश किंवा आपले पहिले जे होते तांबे, त्यांनी पण या गोष्टीची मांडणी केली की पॉलिटिकल पार्टीज फॉर्म करणं म्हणजे सगळ्या विषयांना आपण जस्टिफाय करतोय अशातला भाग. बाबासाहेब म्हणतात की पॉलिटिकल फॉर्म्स करण्याच्या मागे तुम्ही त्याला एकत्र कसे ठेवणार आणि ते एकत्र ठेवण्याकरता तुमच्याजवळ विचारधारा असायला पाहिजे. विचारधाराच एक अशी गोष्ट आहे ज्याच्या आधारावर तुम्ही सगळ्यांना एकत्र आणू शकता. जर का तुमच्याकडे ती विचारधारा नसेल आणि ती विचारधारा जी आहे ती विचारधारा समाजामध्ये समता, स्वतंत्र आणि बंधुत्व या आधारावर नसेल तर तुम्ही कधीही सामाजिक न्याय देऊ शकत नाही. म्हणजे हे बाबासाहेबांचं म्हणणं आहे, तुम्ही त्याला बघू शकता शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या याच्यामध्ये त्यांनी ते मांडणी केली. आणि ते करत असताना मग माझ्यासमोर काही मुद्दे पण आले, म्हणजे मी समजण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेस माझ्यासमोर मग हाही प्रश्न आला की पॉलिटिकल पार्टीज
आमचे म्हणजे फुले आंबेडकर दृष्टिकोनातून असलेले पॉलिटिकल पार्टीज जर का जिंकले नाही, तर मग आमच्या या समाजाच्या आमचे फुले आंबेडकर पार्टीज लोकांनी केलं काय? तर महाराष्ट्राच्या संदर्भात जेव्हा डेटा काढण्यात आला, तर मी तुमच्याशी शेअर करतो. तो असा होता की मेजर पार्टीज काँग्रेस, बीजेपी, बीबीए, बीएसपी, एनसीपी, शरद पवार आणि एसएच शिंदे आणि एनसीपी वाले, अजित पवारवाले, या पार्टीजमध्ये जेव्हा आम्ही बघितलं, तर यामध्ये कॉन्टेस्ट करणारे शेड्यूल कास्टचे जे आहे 53 कॅन्डिडेट होते महाराष्ट्रामध्ये, मेजर पार्टीजमध्ये. म्हणजे बाकीचे तर मी घेतलेच नाही. 53 कॅन्डिडेट होते ज्यांनी या पार्टीतून त्यांनी कंटेस्ट केले. एस टीमधले 15 होते, एस टीमधून 15 कॅन्डिडेट होते, ओबीसी म्हणून 32 होते. म्हणजे वंचित बहुजन आघाडीमध्ये मराठा 6 होते आणि 14 ओबीसी होते. बी एस पीमध्ये जे आहे 33 एस सी होते, 4 एस टी होते आणि 5 जे आहे ते ओबीसी, मराठा एकही नव्हता. म्हणजे असं जेव्हा बघितलं, तो एकूण 179 कॅन्डिडेट्सनी कॉन्टेस्ट केला या 4-5 पार्टीजमधून आणि जिंकून आलेले, जिथून जिंकून आले म्हणजे 48 जे सीट्स जिंकून आल्या, त्यामध्ये आपल्याला हे दिसून येतं की काँग्रेसने 13 जिंकले. त्या 13 महाराष्ट्रामधला जर का घ्यायला गेलं, त्यामध्ये 5 एस सी आहेत, 2 एस टी आहेत, 3 ओबीसी आहे आणि 3 मराठा आहे. बीजेपी जर का बघायला गेलं तर 9 त्यांनी जिंकल्या, त्यामधून एक ओबीसी, 1 एस टी आहे, 2 ओबीसी आहेत, 4 मराठा आहेत आणि 2 ब्राह्मण किंवा सवर्ण आहेत. म्हणजे एक तर आपल्या नागपूरची सीट आहे, तर त्याला काय आपण डिनाय करू शकत नाही, ती तर एक आहेच. आणि बीबीए आणि बीएसपी पूर्णपणे त्या नील आहेत, म्हणजे कोणत्याही प्रकारचा. तसंच जर एन सी पीमध्ये जर का आपण बघितलं, तर त्यामध्ये काय म्हणतात त्याला 8 सीट्स आहेत, त्यामध्ये 4 जे आहे काय म्हणतात त्याला मराठा आहे आणि 3 ओबीसी आणि 1 जे आहे 1 एस टी आहे. उद्धव ठाकरे त्यांच्याकडे पण 9 जिंकून आले, त्यामधून 7 मराठा आहे, 7 मराठा, 1 ओबीसी आणि 1 एस सी. शिंदे ग्रुपमधून जे आहे ते 7 जिंकले, 7चे 7ही मराठा आहे आणि एन सी पीमधून 1 मराठा आहे, म्हणजे अजित पवारचा. इंडिपेंडेंटली 1 जिंकला, कारण की त्याला देण्यात नाही आलं, सीट नाही देण्यात आलं, तर ते त्यांनी इंडिपेंडेंटली लढा लढला. तर एकूण जर का आपण बघायला गेलं, 48 सीट्समधून जे आहे 6 एस सी आहेत, 4 एस टी आहेत, 10 ओबीसी आहेत आणि 26 मराठा आहेत, 2 जे आहे ब्राह्मण किंवा सवर्ण आहेत, रिलिजियस मायनॉरिटी कुठेच नाही. म्हणजे जर का आपण महाराष्ट्राचं चित्रण करू, तर कुठे आहे दलित पॉलिटिक्स, कुठे आहे अँटी-कास्ट मुवमेंट चालवण्याचा किंवा रिझर्व सीट्स म्हणून या समाजाचे जे काही मांडणी आहे ते कुठे राहिलेली आहे? कशा प्रकारे जे आहेत, कशा प्रकारे त्याला चेंजेस करायला पाहिजे होतं? म्हणजे दलित समाजाला जर का पॉलिटिक्स करायचं असेल, तर त्याची इंडिपेंडंट पॉलिटिक्स नको आहे. त्याची पॉलिटिक्स काँग्रेसच्या माध्यमातून यायला पाहिजे, त्याची पॉलिटिक्स जे आहे ते बीजेपीच्या माध्यमातून यायला पाहिजे. इंडिपेंडंट पॉलिटिक्स अँटी-कास्ट मुवमेंटची तिथे दिसायलाच नाही पाहिजे. म्हणजे याचे उदाहरण आपण असं देऊ, असं मला वाटतं की पॉलिटिक्समध्ये फुले आंबेडकरी दृष्टिकोनातून, त्या विचारधारातून असणारी नॅशनल लेवल किंवा स्टेट लेवलची पॉलिटिक्स समाजाच्या म्हणजे इथल्या सवर्ण लोकांना किंवा सवर्ण पार्टींना हवीच नाही. का नाही हवी? कारण की गांधीजी आणि गोलवलकर मधल्या विचारांना जर का फायटिंग करायला गेलं, तर त्याच्यामध्ये काही वाद होत नाही, आहे की नाही? स्वराज त्यांनी लिहिले असेल, काय म्हणतात त्याला, हू द नेशन डिफाईन जर का लिहिलं असेल, यासारख्या पुस्तकं लिहिलं असेल, जे सावरकरांनी हिंदुत्वावर पुस्तक लिहिलं असेल, तरीसुद्धा तुम्हाला त्यांच्यामध्ये सहासा फरक होणार नाही. आणि या वंचित समाजाला म्हणजे एक भ्रम क्रिएट करण्याकरता किंवा असं करणार, आपण हे म्हणू शकतो ते हिंदुइझम आहे आणि हे हिंदुत्व आहे, म्हणजे असा एक आपण फरक करू शकतो. आणि या प्रकारचा डिफरन्सला सांगून जे आहे समाजाच्या लोकांसमोर मांडणी पण करण्यात आली.
पण इंडिपेंडेंट पॉलिटिक्स नको व्हायला पाहिजे. कारण की फुले आंबेडकराईट विचारधाराच्या आधारावर जर का पॉलिटिक्स झाली नॅशनल लेवलवर, BSP म्हणा किंवा काय म्हणतात त्याला वंचित बहुजन आघाडी, तर काय होणार? तर त्यामध्ये 3-4 गोष्टी आपल्याला म्हणजे आपल्या समोर येतील. आणि ती कोणती गोष्ट? हिंदू नेशन वर्सेस कास्ट. म्हणजे जर का हिंदू राष्ट्राची निर्मिती एखाद्या पार्टीच्या माध्यमातून होत असेल तर ती पार्टी जी आहे सगळ्यांना हिंदू बनवण्याच्या याच्यामध्ये आहे. पण जर का फुले आंबेडकराईट दृष्टिकोनातून जर का जातीची मांडणी जर का करण्यात आली तर पूर्णपणे जे आहे म्हणजे तो हिंदू राष्ट्राचा जो हवा आहे तो पूर्ण निघून जातो. कारण की बाबासाहेब म्हणतात ना की हिंदू व्यवस्था जी आहे ते जातीवर आधारित आहे. तर म्हणजे कसं असतं की तुम्ही जर का हिंदू नॅशनलिझमची गोष्ट करत असाल आणि त्याच्यामध्ये कास्ट जर का आणत नसाल तर नक्कीच तुम्ही ब्राह्मणवादी विचारधाराला समर्थन करताय. पण जर का तुम्ही जात आणत असाल तर नक्कीच काय होत आहे की तिथली जी कास्ट पॉलिटिक्स आहे ती उभरून येते. तुम्ही लक्षात घ्या की जेव्हा जेव्हा कास्ट पॉलिटिक्स समोर आली दलितांची म्हणा किंवा कास्ट कॉन्शियसनेस जेव्हा जेव्हा आला तेव्हा कास्ट पॉलिटिक्स बडकट झाली. पण ती याच्यासाठी नाही झाली कारण की आम्हाला जे आहे काहीतरी जाती जी आहे ते तीव्र करायचं आहे या अनुषंगाने नाही झाली. पण काय झालं की जेव्हा जेव्हा कास्ट कॉन्शियसनेस वाढला तर आपल्या समाजाच्या प्रती राईट्सची कॉन्शियसनेस जी आहे हक्काची जेव्हा अंमलबजावणी आहे तेही वाढवण्यात आली. म्हणून तुम्ही बघा की BSP पण सक्सेसफुल BSPची थेरीज जी आहे ती कास्ट पॉलिटिक्स होती. 15%, 15 वर्सेस 85 ही जी मांडणी आहे ही जातीच्या आधारावर आहे. बहुसंख्य याच्यावर जर का तुम्ही बघत असाल की या समाजाच्या लोकांचे रिसोर्सेस कुठे आहेत ही मांडणी आहे. आणि वंचित बहुजन आघाडीने पण तीच मांडणी तशाच प्रकारची गोष्ट जी आहे कास्ट लाईनवर सुरुवात केली. पण जेव्हा जेव्हा या समाजामध्ये कास्ट लाईनवर मांडणी करण्यात येत असतं तर त्यामुळे कसं असतं कास्ट पोलरायझेशन होतं. बहुजन समाजात किंवा दलित समाजाच्या लोकांना वोट मिळत नाही. तुम्ही हे बघा की आजच्या याच्यामध्ये 2024 मध्ये जी वोटिंग पॅटर्न झालं त्या वोटिंग पॅटर्नमध्ये BJPला जे आहे सवर्णाचे तेवढेच वोट भेटले, फक्त 1% कमी झाला आहे 34 मधून. म्हणजे इथला जो BJPला वोट करणारा जो सवर्ण आहे, सवर्ण म्हणतोय हा तुम्ही, त्यांनी जे आहे आपल्या वोटिंगमध्ये काही चेंज. मग वोटिंगमध्ये चेंजेस कोणी आणले? तर आपल्याला असं दिसून होते की काँग्रेसला किंवा इतर पार्टीला समाजवादी पार्टीला जर का आपल्याला बघायला गेलं तर तिथे SC ST OBCचा जास्त वोट पडलेला आहे, सवर्णाचा नाही. म्हणजे मोबिलायझेशन नाही झालेलं आहे. जो शिफ्ट व्हायला पाहिजे होता सामाजिक म्हणजे सोशल इमॅन्सिपेशन करता तो इमॅन्सिपेशन झालेलाच नाही. म्हणजे दलित समाजाचा म्हणजे काँग्रेसमध्ये सुद्धा 13 पैकी जे 6 आहेत हे पूर्ण जे पार्टीज आहेत या पार्टीला जो एक हे मिळाला म्हणजे त्याला वाचवण्याचं काम जे आहे. जरी हे मुद्दे घेण्यात आले कॉन्स्टिट्यूशन घ्या किंवा अनएम्प्लॉयमेंटचा इश्यू घ्या, हेल्थचे इश्यू घ्या, ॲक्च्युली खरं बघायला गेलं जर का तुम्ही याचं विश्लेषण कराल तर हे सगळेचे सगळे मुद्दे बाबासाहेबांनी उचललेले आहेत. नाही म्हणजे शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या अनुषंगाने आणि रिपब्लिक पार्टीच्या अनुषंगाने त्यांनी तिथे नमूद केलेलं आहे. पण आम्ही वंचित बहुजन आघाडीचे किंवा BSPचे लोक आम्ही कधीही या मुद्द्यांना हातामध्ये घेतलेलं नाही आहे. वी नेव्हर टेकन दिस सच टाईप ऑफ इश्यूज इन द पब्लिक. कधी असं वाटलं का आपल्याला हेल्थच्या इश्यूबद्दल काहीतरी मांडणी करायला बाबासाहेबांची काय विमेनच्या इश्यूजला पकडून काहीतरी कधीच नाही झालेलं आहे. ज्या सपोर्ट सिस्टम बाबासाहेबांनी जी मांडणी सुरू केली ते या आधारावर जातीवर हल्ले केलेले आहे. आम्ही काय केलं जातीवर सिस्टमवरच हल्ला केला. पण मला काय घ्यायचं आहे जर का अनएम्प्लॉयमेंट असेल मला काय घ्यायचं कारण की हे बरोबर आहे ज्यांचे पोटं भरलेले असतात म्हणजे ताई जशी म्हणाली की मिडल क्लास जे लोक आहेत त्या मिडल क्लास लोकांचे पोटं भरलेले आहेत आणि मिडल क्लास लोकांना काही फरक नाही पडत आहे की किती रिझर्वेशन किती कमी होत आहे किंवा त्यांच्या सॅलरीमध्ये काय मिळत आहे की नाही त्याचाशी काही फरक पडत नाही. कारण की त्यांना असं वाटतं की इट्स नॉट अफेक्टिंग. इन्फ्लेमेशन वाढते असेल तर इट इज नॉट अफेक्टिंग देम. ॲक्च्युली अफेक्ट कोण करतोय तो लोअर क्लास म्हणजे जो वंचित आहे. तुम्ही पण इथे त्यासाठीच बसलेले आहात ना.
ज्यांच्याकडे खारं गाडी वगैरे आहे ते घरी बसलेले आहेत. काही लोकांना मी म्हणालो, त्या खूप लोकांना माहिती होतं की प्रोग्राम होता, पण ते नाही आले. म्हणजे त्यांना असं वाटलं नाही की म्हणजे या प्रोग्राममध्ये दलित पॉलिटिक्स किंवा दलित किंवा बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून काहीतरी समजून घ्यायला पाहिजे. बिकॉज दे डोंट वॉन्ट टू प्ले द रोल. आम्हालाच ते प्ले करायला पाहिजे. दुसरी गोष्ट असं आहे की मेकिंग द रिस्पॉन्सिबल रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब. आता हे रिस्पॉन्सिबल कसं करायचं, तर मी तुम्हाला एक उदाहरण देतो आणि त्या आधारावरच मला वाटतं की मी ते समजूत झाले. जेव्हा मी धरमपेठमध्ये होतो, तर धरमपेठमध्ये असताना तिथले परिसर वगैरे मला खूप छान वाटायचे. इकडले जे लोक आहेत ना उत्तर नागपूरचे, बहुतांश लोकांना वाटतं की धरमपेठमध्ये जायला पाहिजे. तिकडला एरिया खूप साफ आहे, सगळं काही आहे. तुम्हाला वाटत असेल की खूप लोकल बोलतोय, पण मी लोकल नाही बोलत आहे. याला ग्लोबली समजण्याचा प्रयत्न करा. कसं आहे की तिथल्या काही व्यक्तींना जाऊन मी विचारलं की बाबा हे सगळं काही तुम्ही इतके छान प्रकारे ठेवता, सगळं काही एकदम सुसुवित असतं, सगळं काही फॅसिलिटीज असतं. तिकडली लाईट ना जर का 2 मिनिटासाठी गेली तर पटकन लाईट येते. इथे उत्तर नागपूरची लाईट एकदा गेली तर जे आहे ती येण्याकरता म्हणजे कमीत कमी 5-6 तास लागतात किंवा कुणी कोणाकडे लक्ष नाही. म्हणजे एक सवय आहे, माइंडसेट आहे आमच्या उत्तर नागपूरच्या लोकांचा, खासकर दलित समाजाच्या लोकांचा. वी टेक इट फॉर ग्रँटेड. ठीक आहे, चलता है चलने दो. तर जेव्हा मी तिथे गेलो की बोलले इतना सब कुछ आप कैसे करते हो, तर ते मला म्हणाले की हम लोग कॉरपोरेट जो है ना, बोले हमारे एरिया का जो कॉरपोरेट है, म्यूनसिपल कॉरपोरेट, उसका भी हम लोग नंबर रखते हैं. म्यूनसिपल कॉरपोरेशन का भी, कमिश्नर का भी नंबर रखते हैं. कचरे वाले से लेके तो मेडिकल वाले तक का भी हम लोग नंबर रखते हैं. हमारे एरिया के अंदर में क्या क्या सुविधा चाहिए, इसकी जानकारी या इसका कॉन्शियसनेस हम रखते हैं और उनको डिमांड करते हैं. उत्तर नागपूरमध्ये तसं नाही आहे. म्हणजे आता जरीपटकामध्ये 30 वर्षा पहिले वरपाकड कशी होती, वरपाकड. आज जेव्हा मी तिथे गेलो तर फक्त कवेलीच्या जागी जे आहे सिमेंट आलेलं आहे. पण त्याच्याच विपरीत जर का आम्ही सिंधी जी आहे, जरीपटका जो आहे जिथे आमचा सिंधी समाज राहतो, त्यांचे बिल्डिंगा बनले आणि सगळं काही झालं आहे. मला वाटलं की कुठेही चेंज नाही होत आहे. म्हणजे याचा अर्थ असं झालं की आम्ही आमच्या समाजामधल्या, म्हणजे इकडे जे समाज आहे जो रिप्रेझेंट करतोय, त्याच्याशी आम्ही कधीच डिमांड करत नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या डिमांड करत नाही. आणि त्याचं कारण कसं असतं की वी बिकम सो प्रेज्युडाइज. म्हणजे याला माहीत नाही तुम्ही कसं नकारात्मक घ्याल की पॉझिटिव्ह, पण मला जे वाटतं ते मला असं वाटतं की तो रिप्रेझेंटेटिव्ह आहे त्या गव्हर्नमेंटचा, तो बीजेपीचा असो किंवा तो काँग्रेसचा असो, कसा आहे, तुमच्या समाजाची डिमांड ते फुलफिल व्हायला पाहिजे. तुम्ही ते डिमांड करायला पाहिजे. पण आम्ही ते डिमांड करतच नाही. आम्ही ती मांडणीच करत नाही. कारण की आमच्यामध्ये तो रिपल्शन आहे, एक प्रकारचा रिपल्शन आहे. सांगण्यात आलेला आहे की तो तसा आहे. तो आता तो नाही राहिलेला आहे. तो त्या एरियाचा, तुम्हा सगळ्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह. पण आम्ही ते कॉन्शियसनेस कधीच केलेले नाही. म्हणून त्यांना रिस्पॉन्सिबल रिप्रेझेंटेटिव्ह बनणं गरजेचं आहे. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबच्या लोकांना रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे ते होणं खूप गरजेचं आहे आणि ते काही होता दिसत नाही आहे. आणि तिसरी गोष्ट जी आहे, बेसिक ॲम्युनिटीज. बेसिक ॲम्युनिटीज बाबासाहेब, जसं मी म्हणालो, बाबासाहेबांनी ही गोष्ट वारंवार म्हणाली आहे की बेसिक ॲम्युनिटीजकडे, आमच्या समाजाच्या बेसिक ॲम्युनिटीजची पॉलिटिक्स व्हायला पाहिजे. बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून बेसिक ॲम्युनिटीज म्हणजे एज्युकेशनपासून तर एम्प्लॉयमेंटपर्यंत, हॉस्टेल्सपासून तर स्कॉलरशिपपर्यंत याची पॉलिटिक्स व्हायला पाहिजे. आम्ही ती पॉलिटिक्स करत नाही. आम्ही कास्ट पॉलिटिक्स करतो. प्रत्येकदा आम्ही कास्ट पॉलिटिक्स, म्हणजे माझा विद्यार्थी, त्याला मी आयडिओलॉजी सांगतोय पण त्याच्या मूलभूत ज्या गरजा आहेत ते फुलफिल नाही करत आहोत. मूलभूत ज्या गरजा आहेत ते फुलफिल नाही करतोय. मी लोकांना सांगतोय की तुझी अवस्था अशी झालेली आहे, तुझं घर पडलेलं आहे, तुझ्या घरी पाणी शिरत आहे किंवा अजून काही वेगळ्या गोष्टी मी त्याला सांगतोय. मी म्हणतो हे सगळं ब्राह्मणवादाने केलं. ब्राह्मणवादी केलं, माझी काही जबाबदारी नाही आहे का? म्हणजे आम्ही कितपर्यंत जे आहे अपोजिट जी
कार्यप्रणाली आहे किंवा जी ब्राह्मणिकल सिस्टम आहे किंवा ब्राह्मणिकल पार्टीज आहेत त्यांना दोष देतो. आम्ही त्यांना नाही देऊ शकत. प्रत्येकदा जे आहे तुमच्यामध्ये फाडण्याचं काम जे आहे ते ब्राह्मणिकल कोणी पार्टीच्या लोकांनी शिरून तुमची पार्टी नाही तोडली किंवा तुमचं संघटन नाही तोडलं आहे. तुमचे स्वतःचे इन्स्पिरेशन्स, तुमच्या स्वतःचे सेल्फ इंटरेस्ट जे आहेत ते त्या पार्टीला तोडतात. पण काय असतं की तुम्ही जेव्हा ती गोष्ट बाहेर येतं तर तुम्ही नाव ठेवता की हे ब्राह्मणिकल याच्याबरोबर संबंध होता ना. आता समजा मी हरीश बरोबर आहे आणि तर का हरीश जे आहे समजा तो BJP कडून आहे तर माझे संबंध त्याच्याशी जोडण्यात येतात आणि मी रिस्पॉन्स म्हणजे त्यांनी आम्हाला तोडलेला आहे. म्हणजे अशा प्रकारची मानसिकता, अशा प्रकारची मांडणी समोर करण्यात येत असतात. तर म्हणून आपल्याला जर पॉलिटिक्स करायची असेल, दलितांना पॉलिटिक्स करायची असेल तर फक्त कास्टची पॉलिटिक्स नाही आहे, तुम्हाला एम्प्लॉयमेंटची पण पॉलिटिक्स करावी लागेल. तुम्हाला जे आहे ते वस्ती म्हणजे आमच्या समाजाच्या लोकांना घरं मिळत त्याची पण पॉलिटिक्स करावं लागेल. तुम्हाला इन्शुरन्स आमच्या लोकांना मिळत नाही. US याच्यामध्ये किती सारे इन्शुरन्स असतात, पण आमच्या समाजाच्या लोकांना जर का काही झालं तर साधा इन्शुरन्स नसतं, त्याला पैसे भरावे लागतात. तर इन्शुरन्सपासून तर काय म्हणतात त्याला एम्प्लॉयमेंटपर्यंत आणि एम्प्लॉयमेंटपासून जे आहे ज्या बेसिक गरजा आहेत त्याची पॉलिटिक्स व्हायला पाहिजे आणि ती पॉलिटिक्स समोर घेऊन जाऊ शकतो. चौथी गोष्ट जे तुम्हाला नेमूद करण्यात म्हणजे सांगण्यात मी इच्छुक आहे, बाबासाहेबांना कदाचित माहीत होतं की आमच्या समाजाच्या लोकांना जे आहे पॉलिटिक्स समजत नाही आणि म्हणून त्यांनी 1952 मध्ये जे आहे ट्रेनिंग स्कूल फॉर द पॉलिटिक्स या संस्थेची निर्मिती केली. हा कशा करता केली म्हणजे काय गरज होती बाबासाहेबांना ट्रेनिंग फॉर दिस पॉलिटिक्स म्हणजे शेड्यूल कास्टच्या शेड्यूल ट्राईबच्या लोकांना जे आहे ट्रेन करण्याकरता, पॉलिटिक्समध्ये ट्रेन करण्याकरता संस्था उभा केल्या. आणि तुम्हाला सांगतो त्यांनी सिलेबस पण तयार केला. मला वाटतं रेगे ना ज्यांचे ते जे होते जे होते जर का मी चुकीचं असेल तर रेक्टिफाय करू, तर त्यांनी ते स्कूल ऑफ पॉलिटिक्स असायला पाहिजे. म्हणजे आपल्या समाजाच्या लोकांनी जे आहे स्कूल ऑफ पॉलिटिक्सच्या माध्यमातून जे आहे ट्रेन व्हायला पाहिजे की समाजामध्ये पॉलिटिक्स कशी असायची. कारण की खरा रिप्रेझेंटेटिव्ह कोण आहे म्हणजे पार्टी तर आता तुम्ही सोडून द्या, पण खरा रिप्रेझेंटेटिव्ह बाबासाहेब कोणाला मानत होते? बाबासाहेब खरा रिप्रेझेंटेटिव्ह त्या व्यक्तीला मानत होते शेड्यूल कास्टच्या किंवा शेड्यूल ट्राईबच्या किंवा OBCच्या जो आपल्या समाजाचे मुद्दे घेत असेल, त्यांना ज्या काही अडचणी होत असतील त्या मुद्द्यांना समोर ठेवत असेल पार्लमेंटमध्ये. तुम्हाला दिसतं का आता 84 आहेत त्यामध्ये एकतरी तुम्हाला दिसलं का मागच्या 10 वर्षापासून ज्यांनी जे आहे शेड्यूल कास्टवर कास्ट ॲट्रॉसिटीज होत होत्या त्याच्यावर त्यांनी काहीतरी प्रश्न निर्माण केले? दिसलं का तुम्हाला? ट्राईब्सला विस्थापन करतायत, इकडून पासून दुसरीकडे घेऊन जा. म्हणजे नॉर्थ ईस्टमध्ये इतकं मोठं ते मणिपूरमध्ये चाललेलं आहे. एकानी तरी ट्राईब्समध्ये एकातही जो MP असेल त्यांनी काहीतरी मुद्दे ठेवले असतील. म्हणजे जो व्यक्ती आपल्या समाजावर होणारा अन्याय, जो सोशल जस्टिसची गोष्ट करत असेल आणि पार्लमेंटने मांडणी करत असेल, अशा व्यक्तीला बाबासाहेब ट्रू रिप्रेझेंटेटिव्ह म्हणतात. तुम्ही विचार करा की जे लोक या समाजातून गेलेले आहेत ते ट्रू रिप्रेझेंटेटिव्ह आहेत का? म्हणजे ज्या रामटेकची गोष्ट करा, रिझर्व आहे किंवा अमरावतीची गोष्ट करा, म्हणजे स्वतःचा इंडिपेंडेंट पॉलिटिक्स असणं, स्वतःची पार्टी वंचित बहुजन म्हणजे तो एक वेगळा मुद्दा आणि शेड्यूल कास्ट लोक दुसऱ्या पार्टीतून रिप्रेझेंट होणं हा दुसरा मुद्दा. हे दोन्ही वेगवेगळे मुद्दे आहेत. एक जो आहे आपल्या जोरावर जे आपली पॉलिटिक्स करतो तो वंचित बहुजन असो किंवा BSP असो, पण दुसरा जो आहे जो काँग्रेसमध्ये रिप्रेझेंट करतोय शेड्यूल कास्टच्या नावाने किंवा BJP मध्ये रिप्रेझेंट करतोय किंवा अजून इतर पार्टीजमध्ये रिप्रेझेंट करत असेल तर तो खरोखरच रिप्रेझेंट करतोय का? आणि अशा पार्टींना जसं बाबासाहेबांचा अनफिनिश्ड प्रोजेक्ट आहे एनिलेशन ऑफ कास्ट, जर हा प्रोजेक्ट असेल तर या पार्टी खरोखरच अशा रिप्रेझेंटेटिव्हला, अशा लोकांना सिलेक्ट करत आहे का जे फुले आंबेडकराईट विचारधारांना प्रेरित असतील? असे रिप्रेझेंटेटिव्ह तुमचे जात आहेत का? समजा हिंदुत्ववादी मानसिकतेने भरलेले शेड्यूल कास्ट असतील तर ते शेड्यूल कास्ट जे आहेत खरोखरच सामाजिक न्याय देतील का? हा माझा एक प्रश्न पडला.
म्हणजे हे पूर्ण जे पॉलिटिक्स आहे, म्हणजे जे की काँग्रेसच्या माध्यम ताई पण म्हणाले की पहिलेपासूनच म्हणजे ही पॉलिटिक्स आहे, म्हणजे ही जी अँटीकास्ट पॉलिटिक्स जे राहिलेली आहे, म्हणजे हे जे मुद्दे राहिलेले आहेत, सोशल इश्यूज जे राहिलेले आहेत, हे सोशल इश्यूज सोशल जस्टिस करता बाबासाहेबापासून तर फुले आणि फुलेपासून शाहू महाराज आणि पेरियार सारखे अँटीकास्ट लीडर्सनी उचललेले आहेत. पण त्यामध्ये आमचा कोणताही वाटा नाही आहे, तुम्हा कोणाचाही वाटा नाही आहे. तुम्ही फक्त आणि फक्त जे आहे ते वोटर्स आहात. म्हणजे वोटर्स आहात. तुम्हाला जर एखाद्या पार्टीला वाचवायचं आहे तर तुम्ही फक्त वोट करण्याकरता जा, तुमचे रिप्रेझेंटेटिव्ह नाही, आहे की नाही. म्हणून बाबासाहेब म्हणतात की पार्टीचा व्यक्ती जे आहे एका समाजाची तो बिलॉंग करतोय, कोणा पार्टीला बिलॉंग करत नाही. मग जेव्हा समाजाची गोष्ट येत असेल तर त्यांनी समाजाचा साथ द्यावा, पार्टीचा नाही. अशी गोष्ट, अशी मांडणी जी आहे बाबासाहेब करतायत. आणि तिसरी जी चौथी गोष्ट जी म्हणजे मी मांडतोय, मला वाटतं वेळ संपत आलेला आहे. चौथी गोष्ट मी मांडतोय ती अशी आहे की ज्या समाजामध्ये विचारधाराशी प्रेरित कॅडर्स तयार होत नाही, ज्या समाजामध्ये विचारधाराशी प्रेरित कॅडर्स तयार होत नाही, त्या समाजाची दिशा जी आहे दिशाहीन असतात, त्याला दिशा मिळत नाही. आपल्याला वाटत असेल की बाबासाहेबांच्या पार्टीमध्ये कोणते कॅडर्स होते, पण तुम्ही हे बघा, बाबासाहेबांचे जे कॉन्फरन्सेस होते किंवा जे संभाषण प्रत्येक जागी करत होते ते कॅडरपेक्षा कमी नव्हते. समाजाच्या मानसिकतेला बदलण्याकरता त्यांनी जे वेगवेगळे संभाषण दिलेले आहेत ते कॅडरायझेशन प्रोसेसेस होती, ज्यामध्ये ते हेल्थपासून तर एम्प्लॉयमेंट आणि सगळ्या ज्या बेसिक फॅसिलिटीज आहेत त्याच्याबद्दल मांडणी करायचे, जे करून समाजाच्या लोकांना रिअलायझेशन व्हायचं की आमच्याकडे ह्या गोष्टी नाही आहेत आणि म्हणून आम्हाला याकरता म्हणजे काय म्हणतात संघर्ष करायला पाहिजे, ही गोष्ट मांडणी केलेली आहे. म्हणून कॅडरायझेशनची प्रोसेस जी आहे ती व्हायला पाहिजे. कोणाला नाही वाटत की फुले आंबेडकराईट विचारधारा जी आहे ते समाजामध्ये पसरावी. मी अक्रॉस द पार्टी लाईन म्हणतोय, कोणाला नाही वाटत. कारण की गांधीजी आणि गोलवलकरची फाईट चालतं, पण गोलवलकर आणि आंबेडकरांची फाईट नाही पाहिजे. म्हणजे दोन लोकांचे फायटिंग्स जे आहेत, म्हणजे असं म्हणायला पाहिजे की कास्ट वर्सेस जे आहे जातीच्या विरोधात नॅशनलिझम नाही पाहिजे, हे दोघंही अपोजमध्ये नाही पाहिजे. कारण की जर का बाबासाहेबांच्या विचारधाराला प्रेरित होऊन जर का एखादा ओबीसी आला, बाबासाहेबांच्या विचारधाराला पकडून जर का एखादा शेड्यूल ट्राईब आला, बाबासाहेबांच्या विचारधाराला पकडून जे आहे शेड्यूल कास्ट आला, म्हणजे शेड्यूल कास्टमध्ये सुद्धा विदिन इसमे 54 कास्ट आहेत ना शेड्यूल कास्ट महाराष्ट्रामध्ये, सगळेच आंबेडकराईट आहेत का? तर जर का त्यांच्यामधला जर का तो अँटीकास्ट मुवमेंट किंवा दृष्टिकोन घेऊन जर का तो आला तर नक्कीच समाजामध्ये बदलाव येऊ शकते. पण आम्हाला तसा व्यक्ती नाही पाहिजे. आम्हाला असा व्यक्ती पाहिजे जो मिळून चालेल, तो विचारधाराचा स्टँड नाही देणार. बाबासाहेबांना हे अपेक्षित नाही. बाबासाहेब म्हणतात की आम्हाला जो रिप्रेझेंटेटिव्ह पाहिजे तो आपल्या तत्वांना घेऊन चालणारा पाहिजे. पण जर का त्याच्या समाजाची प्रगती होत असेल त्यामध्ये आणि त्या तत्वांना तुटत नसतील, कारण की मला नाही वाटत की एम्प्लॉयमेंट सारखे इश्यू, हेल्थ सारखे इश्यू यामध्ये काहीतरी आयडिओलॉजी होते. हे सगळ्यांसाठी आहे. आणि एखादा व्यक्ती जर का या प्रकारच्या इश्यूज घेऊन जात असेल आणि त्याच्यावर जर का आपण टाईप करत होतो तर इट्स नॉट अ रॉंग, आपली आयडिओलॉजी नाही तुटत. पण प्रिज्युडाईजमध्ये असं होतं की ही होऊच शकत नाही, अशी जर का पोझिशन घेत असेल तर मग ते बाबासाहेबांच्या अनुषंगाने, आणि बाबासाहेबांनी या गोष्टीवर मांडणी केलेली बी आहे की कोणाबरोबर आपल्याला युक्ती म्हणजे अलायन्स करायला पाहिजे. ते म्हणतात जर का मानवतावादी विचारधाराला पकडून, एम्प्लॉयमेंट सारखे आणि असं सगळ्या इश्यूजला पकडून जर का कोणती पार्टी घेत असेल तर तुम्ही अलायन्स करा. प्रिज्युडाईज व्हायला नाही सांगतायत की तुम्ही प्रिज्युडाईज व्हायला आपल्याला करायलाच नाही पाहिजे. तुमच्या समाजाचा हित असेल तर तुम्ही करा, पण ते तसं झालेलं आपल्याला दिसत नाही. शेवटच्या याच्यामध्ये फक्त एवढंच सांगणार की बाबासाहेब म्हणतात की
कोणत्या पार्टीजला किंवा कोणत्या प्रकारच्या पार्टीजला आपल्याला फॉलो करायला पाहिजे. तर बाबासाहेब म्हणतात की वन शुड अडॉप्ट दी आयडिओलॉजी. अशा प्रकारची विचारधारा आपल्या लोकांनी किंवा अशा पार्टीच्या लोकांनी वी शुड ॲक्सेप्टेड, ज्यामध्ये इकॉनॉमिक सोशलिझम असो, दुसरी पार्लमेंटरी फॉर्म ऑफ सिस्टम असेल, आणि तिसरी इक्वॅलिटी बेस्ड सिस्टम असेल. जर का या तिघांचा समावेश असेल अशा एखादा पार्टी जर का त्याला हे करत असेल तर आपण त्याला फॉलो करायला पाहिजे. फक्त नावावर जाऊन नाही, विचारधाराच्या आधारावर त्याचं विश्लेषण करायला पाहिजे. आणि तेव्हाच जे आहे आपण खरोखर बाबासाहेबांच्या अनुषंगाने जी दलित पॉलिटिक्सची आपण अपेक्षा करतोय की आमचा वाटा काय, तर तो वाटा तेव्हाच बाहेर येणार जेव्हा आम्ही आपल्या अनुषंगाने आपली पॉलिटिक्स समोर ठेवणार. म्हणजे प्रत्येकदा म्हणताय इट इज द काँग्रेस पॉलिटिक्स ना. काँग्रेस जर का रिझर्व कॅटेगरीच्या लोकांना देत आहे, इट इज देअर पॉलिटिक्स. अँटीकास्ट लोक उभे नाही झालेले आहेत. बाबासाहेबांना प्रेरित झालेले लोक 84 सीट्सवर उभे नाही झालेले आहेत, लक्षात घ्या. नाही शेड्यूल ट्राईबमध्ये झालेले आहेत. ते असे लोक झालेले आहेत जे ब्राह्मणवादी विचारधाराला कुठे ना कुठे सपोर्ट करतात. मग तुमचं काय होणार आहे? वेअर इज माय पॉलिटिक्स? वेअर इज द दलित पॉलिटिक्स ऑफ द फुले आंबेडकर? या अनुषंगाने जे आहे आमचा दृष्टिकोन असायला पाहिजे. आणि जेव्हा आम्ही ही गोष्ट करू तरच जे आहे आपण बाबासाहेबांच्या विचारधारा समोर आणू शकणार, त्यांच्या दृष्टिकोनातून आपण पॉलिटिक्स बघू शकू. कारण मला नाही वाटत की बाबासाहेब जे आहे याला सोडून जे आहे ते काहीतरी एक्सपेक्ट करत होते. म्हणजे वी शुड नॉट लुक आउट बाबासाहेब ॲज अ सो आयडियल. ॲक्च्युली मला पण असं म्हणायचं आहे. म्हणजे आपण खूप आयडियलमध्ये घेतो. ही वॉज अ डिप्लोमॅट. बाबासाहेब वॉज अ डिप्लोमॅट अँड डिप्लोमॅट इज नॉट अ रॉंग थिंग. बाबासाहेब आपल्या समाजाच्या उत्थानासाठी डिप्लोमॅसी करत होते, त्यांच्या उद्धारासाठी डिप्लोमॅसी करत होते. तर वर्तमान काळचे जे लोक आहेत, प्रतिनिधी आहेत, ते तसे करतायत का? आणि समाजाची जे पॉलिटिक्स आहे किंवा हे प्रतिनिधित्व काय दिशा आणि दशा राहणार आंबेडकरी राजनीतीची, याचा पूर्णपणे अवलंबून जे आहे या समाजाच्या लोकांच्या कॉन्शियसनेसवर, त्यांच्या चेतना. जशा प्रकारची तुमची चेतना राहणार तशा प्रकारची ही दलित पॉलिटिक्स राहणार. जर तुमची चेतना समतावादी असेल, समाजाला काय म्हणतात प्रगतिशील करणारी असेल, तर दलित पॉलिटिक्स पण प्रगतिशील राहणार, विकासशील राहणार, समोर घेऊन जाणारी राहणार. पण जर का तुमची पॉलिटिक्स जी आहे सेल्फ इंटरेस्ट असेल, तुमची पॉलिटिक्स जी आहे काय म्हणतात त्याला द्वेषवादी असेल, काय म्हणतात त्याला आपण जेलस पॉईंट ऑफ व्ह्यूवाली पॉलिटिक्स असेल, किंवा तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या मर्यादित असेल, तर मग तुमची पॉलिटिक्स पण तुमच्या दलित समाजाची पॉलिटिक्स किंवा दलित प्रतिनिधीची पॉलिटिक्स पण तशीच राहणार.